आजच्या फास्ट फूडच्या जगात आईच्या हातचं थालीपीठ विसरलोय का आपण? भोपळा जो फक्त चवदारच नाही, शरीराला हिवाळ्यात ऊब देतो. भोपळ्याचं थालीपीठ, स्वादात परंपरा आणि परंपरेत आठवणी. डाएट म्हटलं की सगळ्यांना वाटतं नीरस अन्न, पण आमचं भोपळ्याचं थालीपीठ आहे वेगळंच. व्हिटॅमिन ए, फायबर, आयर्न सगळं नैसर्गिक, भूक भागवणारं आणि इम्युनिटी वाढवणारं. खायचं नवीन, जगायचं पौष्टिकपणानं. भोपळ्याचं थालीपीठ एकदम सुपरहिट. आजही जेव्हा हे थालीपीठ बनवतो त्या प्रत्येक घासात त्या काळाची चव असते, आईच्या प्रेमाची आणि आपल्या संस्कृतीची. भोपळ्याचं थालीपीठ केवळ एक डिश नाही, ती आहे आपली परंपरा. किसलेला भोपळा, ज्वारी, बाजरी, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, 1 चमचा तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं मिक्स करून मस्त सैलसर पीठ मळून त्याचे थापून थालीपीठ सोनेरी रंगावर भाजा. ज्यांना आवडतं, पचतं त्यांनी जास्त तेल वापरा, ज्यांना नाही आवडत त्यांनी कमी तेलावर हे शालो फ्राय करून घ्या. हे थालीपीठ दह्याबरोबर, कढीबरोबर आणि आमच्याकडे हे गुळासोबतही खाल्ले जातात. खूप चविष्ट लागतात आणि लहान मुलंही आवडीने खातात. टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. लंचमध्ये, डिनरमध्ये, नाश्त्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी कधीही बनवू शकता. संपूर्ण रेसिपीसाठी लिंक इथे दिलेली आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.